त्या दिवशी सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट, जोरांचा वारा आणि बाहेर सर्वत्र पाणीच पाणी. माझ्या अंगात मात्र 103 ताप होता. डोळे उघडवत नव्हते. शरीरात इतकी अशक्तपणा होता की उठून उभं राहणं सुद्धा शक्य नव्हतं. माझी 2 लहान मुलं वारंवार म्हणत होती, "आई, आम्हाला भूक लागली आहे." त्यांचे शब्द ऐकून माझे मन तुटत होतं, पण माझे हात साथ देत नव्हते. मी डोळे मिटले, मनापासून देवीला हाक मारली, "आई, मी काहीच मागत नाही. फक्त माझ्या लेकरांना उपाशी झोपू देऊ नकोस." प्रार्थना करताच मला गाढ झोप लागली. त्यावेळी एक दिव्य प्रकाश घरात पसरला. दार आपोआप उघडलं. लाल साडी नेसलेली तेजस्वी मुख असलेली माता शांतपणे घरात आली. तिच्या पावलांनी घरभर सुगंध दरवळला. ती थेट स्वयंपाकघरात गेली. क्षणात चूल पेटली. गरमागरम पोळ्या, वरण भात, भाजी, तूप आणि गोड शिरा तयार झाला. माता स्वतः माझ्या लेकरांना प्रेमाने म्हणाली, "या बाळांनो, आधी पोटभर जेवा." मुलं आनंदाने जेवू लागली. देवी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना मायेने घास भरवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून संपूर्ण जग, घर उजळून निघालं होतं. थोड्या वेळाने माझे डोळे उघडले. मी घाईघाईने मुलांना शोधायला बाहेर आले. समोरचे दृश्य पाहून माझे पाय थबकले. जेवणाची ताटं रिकामी होती. स्वयंपाकघरात गरमागरम अन्न तयार होतं. घरभर दिव्य सुगंध पसरला होता. मुलं हसत म्हणाली, "आई, ती लाल साडीतली सुंदर आजी आम्हाला जेवण करून गेली." हे ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. मी देवीच्या फोटोसमोर नतमस्तक झाले. त्या दिवशी मला एक गोष्ट कायमची समजली. जिथे भक्ती, विश्वास आणि निरागस लेकरांची हाक असते, तिथे देवी स्वतः आई बनून धावून येते. जय अंबे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.